नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आम्ही आलो आहोत धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमित राजगुरू सर, जे मागच्या 5-6 वर्षापासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. ते स्वतः चांगले इंजिनियर तर आहेतच, त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सल्टंट म्हणून ते अनेक रेसिडेन्शियल आणि अनेक शासकीय प्रकल्पांवर सुद्धा काम करत आहेत. तो आजवरच्या त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आणि एकूण त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सर, पहिल्यांदा खरं तर मला विचारायचं आहे की ते म्हणजे तुमचं शालेय जीवन कसं होतं, त्यानंतर कॉलेज जिथनं तुम्ही ग्रॅज्युएशन केलं किंवा इंजिनिअरिंग पूर्ण केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आला? काय सांगा? सुरुवातीला एक 12वी पर्यंतचं शिक्षण माझं इथंच धाराशिवमध्ये झालेलं आहे. हम्म. त्यानंतर 12वी मध्ये मॅथ सब्जेक्ट मी घेतला नव्हता. मेडिकल या फील्डकडे जायचा माझा कल होता तेव्हा. त्यानंतर 12वी झाली, मेडिकलकडे मी जाऊ शकलो नाही. त्यानंतर कुठे जायचं, इंजिनिअरिंगकडे थोडी फार आवड होती, परंतु मॅथ सब्जेक्ट नसल्यामुळे मला तो पण दरवाजा बंद झाला तिकडे जाण्यासाठी. त्यानंतर मग पॉलिटेक्निक करण्याचा 10वीच्या बेसवरती एक ऑप्शन होता माझ्याकडे. मग गव्हर्नमेंटचे कॉलेजेस धाराशिव येथे एक फॉर्म भरला मी आणि रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये एक भरला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. मग तेव्हा कुणालाही जर विचारलं की सध्या कोणत्या फील्डमध्ये चांगली संधी आहे पुढे आपल्याला, तर त्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की सिव्हिल सोडून कोणतेही घ्या तुम्ही. आणि नशिबाने वडील माझे होते रायगडला राऊंड करण्यासाठी, तो कॅप राऊंडसाठी. तर तिथे माझ्या समोर एक मेकॅनिकल, केमिकल आणि सिव्हिल हे 3 ब्रँचेस होत्या. तर वडिलांचा फोन आला की या तिन्हीपैकी कोणती आपल्याला सोयीस्कर वाटेल, तर एका वाक्यात सिव्हिल घेण्यासाठी तोंडातून आलं. आणि त्या दृष्टीने पहिलं वर्ष केलं चांगलं, 2 केले, 3 वर्षात क्लिअर पास झालो, व्यवस्थितरित्या केलेलं आहे. त्यानंतर मग जॉबची थोडी गरज होती, त्यामुळे त्या फील्डकडे जाण्याऐवजी वडिलांनी सांगितलं की नाही, डिग्री कर. मग त्यानंतर तुळजाभवानी कॉलेज इंजिनिअरिंग तुळजापूर इथे नंबर लागला. इंजिनिअरिंग केलेलं आहे मी 2015 साली. त्यानंतर कोर्सेस वगैरे हैदराबाद येथे ऑटोकॅडचे झाले, एस्टिमेटिंग कॉस्टिंगचे झाले, 3D चे झाले, हे कोर्सेस वगैरे केलेले आहेत मी. त्यानंतर थोडा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला 1 वर्ष. आणि त्यानंतर एक्सपिरियन्स पुणे येथे एक बनसोडे सिव्हिल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तिथे एक 6 महिने ते 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. त्यानंतर सर्व लायसन्सिंग वगैरे काढून मी इथं धाराशिव इथे ऑफिसची ओपनिंग केलेली आहे आणि सध्या स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करतोय. क्या बात आहे. तो असा फार सुंदर आणि वेगळा प्रवास आहे एका अर्थानं. म्हणजे मी असं म्हणणार होतो की तेव्हा ऐकताना आणि सांगताना गल्लत नाही झालं की सिव्हिल इंजिनिअरिंग सोडून घ्या, तर सिव्हिल इंजिनियर फक्त घ्या, बाकीचं सगळं सोडा. असं खरं, स्कोपच नव्हता तेव्हा. कॉम्प्युटरचं युग होतं त्या काळात. मग त्यामध्ये पण आजचा काळ बदललेला आहे, त्या दृष्टीने सिव्हिलला चांगली मागणी आहे सध्या. पण आता असं वाटतंय का की तो निर्णय योग्य होता म्हणून? 100% वाटतं योग्य. मग ठीक आहे, काय हरकत नाही. चलो, मग आता सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्न, अजून काही सांगायचंय तुम्हाला? दुसरी जर कदाचित ब्रँच घेतली असती, मी मेकॅनिकल घेतली असती, कॉम्प्युटर घेतली असती, तर मला होम टाउनला राहून काम करता आलं नसतं. त्यासाठी मेट्रो सिटी मध्ये वगैरे जावं लागलं असतं. बरोबर, खरं. सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्डच असं आहे की जिथं तुम्ही तुमच्या याच्यात करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे धाराशिव सारखं जिथं आता डेव्हलपिंग सिटी आहे अशी, तर तिथं तर जास्त स्कोप आहे या सगळ्या कामाचा. सो आता सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे घ्या. एक म्हणजे आता तुम्ही इतक्या वर्षांपासून या क्षेत्रात काम करताय, एक तुम्ही बघितलं असेल यामध्ये की कामगार हा याचा कायमच केंद्रबिंदू राहिलेला आहे. कारण किती तंत्रज्ञान आलं, किती बाकीच्या गोष्टी आल्या, तरी सुद्धा कामगार हा राहिलेलाच आहे या इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यात अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा या इंडस्ट्रीत फार मोठं आहे. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आता मी स्वतःच स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये प्रॅक्टिस करतो, त्याचे डिझाईन्स वगैरे देतो मी. मग डिझाईन्स गेल्यानंतर त्या डिझाईन काय हे जर जो कर्मचारी आहे, तो काम करणारा, त्याला जर वाचताच येत नसेल, तर त्या पद्धतीने कामच होणार नाही येते. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये आम्ही डिझाईन देतो, सुपरविजन पॉसिबल नसतं तिथे जाण्यासाठी. तर चेकिंगला वगैरे जातो आम्ही स्लॅबच्या, तेव्हा जेव्हा त्यांचं स्टील वगैरे टाकलेलं असतं.
आणि त्या कंडिशनला गेल्यानंतर लक्षात येतो की तो 18चा बीम दिलेला आहे, आपण त्या ठिकाणी 15चाच केलेला आहे यांनी. म्हणजे त्यांना जसं सोयीचं वाटतं त्या पद्धतीने डिझाईन वगैरे केलेलं जातं ते. बरोबर, बरोबर. मग ते ते धोकादायक आहे. धोकादायक आहे. पण मग अशा वेळेला तुम्ही काय करता, की शक्यतो हा धोका टाळण्यासाठी काय प्रयत्न करता तुम्ही? स्किल लेबर कडनं काम केलं पाहिजे. चांगले बरोबर. कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहेत, अनुभवी जे आहेत त्यांच्याकडून काम केलेलं करून घेतलं पाहिजे. चांगलं आहे. बरोबर. दुसरं तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये विशेषतः प्रामुख्याने काम करताय म्हणून मला विचारायचं आहे. ते म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. बरोबर. अर्थात प्लॅन केल्याशिवाय तुम्ही पुढचं कन्स्ट्रक्शनच करू शकणार नाही. बरोबर. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या मते महत्त्व कसं आहे आणि तुम्ही प्लॅनवर किती काम करता पहिल्यांदा? प्लॅनिंग करत असताना आता छोट्या-छोट्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. अगदी बरोबर. आता स्टेअरकेस आहे. आत्ता आपण या बिल्डिंगमध्ये आलो, येत असताना स्टेअरकेसवरनंच यावं लागतं बरोबर. आपल्याला. तर कमीत कमी त्यामध्ये हा विचार केला पाहिजे, की क्लॉकवाईज आपण आलो पाहिजे वरती. अच्छा. त्यासाठी जे ऑन साइटवरचे कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहेत, यांना सुद्धा याबद्दल माहिती नाहीत किंवा नवीन जे इंजिनिअर आहेत, त्यांना सुद्धा याबद्दल माहिती नाही. मग त्यांना सोप्या भाषेत जर सांगितलं, की आपण स्टेअरकेस चढत असताना रेलिंग जे आहे, ते आपल्या बरोबर. राइट हँडमध्ये पकडलं गेलं पाहिजे. तर ते अच्छा. कायमचं लक्षात राहतं त्यांना क्या सुद्धा. बात आहे, क्या मग बात या आहे. गोष्टी छोट्या-छोट्या बारकाव्या गोष्टी आहेत. आहेत. तुम्ही WC मध्ये बसता, तिथं कॉक जो आहे, हं, तर राइट हँडला पाहिजे का लेफ्ट हँडला पाहिजे, याचा जर तुम्ही बारकाईने विचार केला, हं. तर तो कॉक आपल्या राइट हँडला असला पाहिजे. बरोबर, या बरोबर. अशा छोट्या-छोट्या गोष्टी क्या आहेत. बात त्याचा है! विचार व्हेंटिलेशनच्या गोष्टी आहेत, या सगळ्याचा विचार झाला पाहिजे विचार प्लॅन या केला स्टेजला. पाहिजे. बरं. दुसरं एक उत्तम चांगलं दर्जेदार बांधकाम करण्यासाठी तुम्ही काय टिप्स सांगू शकाल, की या जर 2-4 गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात, तर एक चांगलं दर्जेदार बांधकाम होऊ शकतं? कॉन्ट्रॅक्टर स्किल्ड पाहिजेत सध्या. बरोबर. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती हं, हं. आहे. प्रॉपर सुपरविजन पाहिजे. बरोबर. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ओनर आहेत, हं, हं. डीलर आहेत काही आणि बरोबर. त्या सर्वांच्या मध्ये इंजिनिअर हा सर्वात महत्त्वाचा दुवा समजला जातो. बरोबर, बरोबर. त्यामुळे हे प्रॉपर गोष्टी सर्व असतील तर तुमचं घर चांगल्या चांगलं बनवू पद्धतीने शकतं. बनू शकतं. बरोबर. दुसरं तुम्ही शासकीय प्रकल्पांवर सुद्धा बरं काम केलेलं आहे. हो. तर त्यातली काही महत्त्वाची 2-4 नावं सांगू शकतात का? कुठल्या-कुठल्या शासकीय संस्थांवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तुम्ही काम केलेलं आहे? मी जास्तीत जास्त गव्हर्नमेंटचं जे आहे पब्लिक वर्क डिपार्टमेंट धाराशिव यांची कामे स्टील डिझाईनचे मी जास्तीत जास्त RCC डिझाईनचे करतो. तिथं आपलं धाराशिवचं कलेक्टर ऑफिस असेल, त्याचं जे मेन एंट्रन्स गेटचं डिझाईन आपणच केलेलं अरे आहे. वाह! तिथं ट्रेझरीची बिल्डिंग झालेली आहे, त्याचं डिझाईन आपण केलेलं आहे. वाह! सध्या SP ऑफिसमध्ये एक फंक्शन हॉल झालेला आहे, त्याचं डिझाईन आपण दिलेलं आहे. आणि अच्छा. बऱ्याच शेकडोवरती सभागृह असतील, सभामंडप असतील, स्मशानभूमी असतील, याचे डिझाईन आपल्याकडून महिन्याला तर कमीत कमी 10-15 तर जातात. त्यामध्ये सो अशा वेगवेगळ्या प्रकल्पांवर तुम्ही घर काम हो, केलंय. हो. आता जसं तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलंय इतक्या वर्षांमध्ये. बरोबर, त्याचप्रमाणे धाराशिव पण बदलताना बघितलंय. बरोबर. तुम्ही मूळचे धाराशिवचे आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न मुद्दामून विचारायचा आहे. ते म्हणजे धाराशिवच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्त्वाचे मुद्दे येतात, की हे मुद्दे या मुद्द्यांवर पुढच्या 10-15 वर्षात काम झालं पाहिजे सर्वांगीण विकासासाठी? सर्वात प्रथम म्हणलं तर MIDCचा विकास झाला पाहिजे हं, हं. धाराशिवमध्ये. हं, हं. नंबर 2चा आहे जे रस्ते आहेत, हं, हं. हायवे जे आहेत ते सिटीच्या बाहेरून गेले पाहिजेत. रिंग रोड मोठ्या प्रमाणात झाले पाहिजेत मोठमोठे. त्यामुळे शहरातली वाहतूक डिस्टर्ब होणार नाहीये. ओके, ओके. आणि त्या पद्धतीनेच मोठमोठे जे IT पार्क वगैरे आहेत, हं, हं, हं. त्याची सुद्धा आवश्यकता आहे आहे. सध्या बरोबर. MIDCमध्ये. पण मग हे सगळं करताना शासनाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? शासनाकडून डेव्हलपमेंटवरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे जास्तीत जास्त बरोबर. आणि मोठमोठ्या प्रकल्पांना संधी दिली पाहिजे धाराशिव शहरात. घ्या मत. दुसरं तुम्ही आता इतके प्रकल्प केले, तर मला एक आठवण तुम्हाला अशी विचारायची आहे, की एखाद्या प्रकल्पामध्ये काम करताना कुठलं एक महत्त्वाचं आव्हान आलं, एखादी अडचण आली, समस्या आली आणि पुढं काय करायचं असं अचानक प्रश्न पडतो आपल्याला आणि मग तेव्हा तुम्ही त्या आव्हानावर कशी मात केली? असा एखादा प्रसंग आठवतोय का तुम्हाला? किंवा बऱ्याचदा असं पण होतं, की सुरुवातीच्या काळात आपण असतो आणि तेव्हा अचानक आपण शिकलेलो असतो एक पुस्तकातून आणि मग जेव्हा इम्प्लिमेंट करायची वेळ येते, तेव्हा मग काहीतरी गडबड होते. असं हां, तेव्हाचा काय मग प्रसंग? इंजिनिअरिंग झालेलं असतं. आपली इंजिनिअरिंगची जी लँग्वेज आहे, बरोबर. मेजरमेंट वगैरे घेण्याची ती MM-मध्ये किंवा मीटरमध्ये चालते. होय, होय. आणि जेव्हा आपण ऑन फील्डमध्ये काम करण्यासाठी येतो, हं, हं, हं. ती पूर्ण लँग्वेज वेगळी आहे. बरोबर, फूट, इंच हे कोणत्याही पुस्तकात तुम्हाला दिसणार नाहीये. बरोबर. तर ऑन साइट आल्यानंतर ते मीटरचं फूट कन्व्हर्जन वगैरे या गोष्टी माहीत नसतात. अच्छा. तो हां, हां. शिकण्यासाठी आणि ते कोणत्याही पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही, सापडणार बरोबर. नाही. ते आपण या आपलंच गोष्टी करावं लागतं. इम्प्लिमेंट करावं लागेल. बरोबर, बरोबर.
दुसरं, बांधकामामध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे आत्मा आहे शरीराचा, जसं त्याप्रमाणे बांधकामाचा आत्मा आहे स्टील हा. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता, की हे स्टील आपण वापरलं पाहिजे? सर्वात प्रथम तर आपण स्टील ऑन साईट आल्यानंतर त्याचं कटिंग होतं, बेंडिंग होतं. हं, मग त्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे, हं. काम चालू झाल्यानंतर बेंडिंगचा जो पार्ट आहे, त्यामध्ये सर्वात जास्त अडचण येते, की हार्ड जर स्टील असेल, तर तो क्रॅक जाण्याची शक्यता हं, असते हं, त्यामध्ये. हं. त्यामुळे त्यावरती अ, अ, कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं असतं, की हे हार्ड मटेरियल आहे. पण बऱ्याच कंपनीचं तसं काय प्रॉब्लेम नाहीयेत. बरोबर. ॲक्चुअली त्यांचं जे मशिनरी वगैरे यूज करत नाहीत. हं. अत्याधुनिक आहेत बेंडिंगसाठी वगैरे. ते जर यूज केलं, तर हे क्रॅक वगैरे येण्याचे हे प्रमाण कमी होऊ कमी शकतात होतं. बरोबर. त्यामध्ये. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रकल्पामध्ये वापरलंय का? भरपूर एक 10 ते 15 प्रकल्पावरती आणि मग वापरलेलं आहे. तुमचा अनुभव आयकॉन स्टीलचा कसा होता? त्यांच्या प्रॉडक्टबद्दल आणि त्यांच्या सर्व्हिसबद्दल दोन्हीमध्ये? सर्वात प्रथम त्या स्टीलमध्ये पाहिलं जातं तर त्याचं ॲक्चुअल वेट जे आहे आय-एस स्टँडर्ड जे ठरवून दिलेलं आहे त्या बरोबर, पद्धतीनं आलं पाहिजे बरोबर, आणि ती गोष्ट पूर्णपणे सहमत आहे मी या हं, ब्रँडसाठी. बरोबर. त्याच पद्धतीने जी त्याची स्ट्रेंथ वगैरे आहे हं, हं. आणि नंबर 2चा पॉइंट गंजरोधक असलं पाहिजे ते. बरोबर. तर या गोष्टी यामध्ये चांगल्या पद्धतीने आहेत. गावामध्ये. दुसरं, तुम्ही एका ग्रामीण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलात आणि आजवर एवढा तुमचा प्रवास झाला. तर आता या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनिअर येत आहेत, जे तुमचे मित्र येत आहेत, तर त्यांना एक मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सर्वात प्रथम सिव्हिल इंजिनिअरिंग ही फार मोठी ब्रँच आहे. बरोबर, त्यामध्ये फक्त हे घर झालं, बंगलो झालं इथपर्यंत न थांबता यामध्ये व्हॅल्युएशनचा एक पार्ट आहे, आर-सी-सी डिझाईनचा आहे, 3Dमध्ये आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणलं तर रस्ते आहेत, तुमचे रेल्वे आहेत, अशा बरोबर. भरपूर वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. त्यामध्ये संधी आहे. बरोबर. तर एकावरतीच न थांबता वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनुभवाच्या जोरावरती तुम्ही चांगल्या पुढे प्रकारे जाऊ काम शकता. करू शकता क्या यामध्ये. बात! सो हे होते इंजिनिअर अमित राजगुरू सर आणि त्यांनी त्यांचे अनुभव तर सांगितलेच, पण मग त्यांची जी पहिली स्टोरी त्यांनी सांगितली, ज्यातून ते सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये या फील्डमध्ये आले. जसं पूर्वी संतांनी म्हणले, "ऐकावे जनाचे, करावे मनाचे." त्याप्रमाणे त्यांनी त्या काळी स्वतःच्या मनाचं ऐकलं. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पाय ठेवला आणि आज अतिशय भक्कमपणे ते या क्षेत्रात पाय रोवून उभे आहेत. येणाऱ्या काळात तुमच्याकडून असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.